मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीच्या महत्त्वाच्या अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपलाय आणि या कार्यकाळात कुठेतरी वाढ व्हावी यासाठी वेगवेगळी आंदोलन केली. याच आंदोलनाच्या दृष्टिकोनातून माननीय तुकाराम बाबा हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. ही सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब यांनी निवडणुकीपूर्वी तुकाराम बाबा महाराजांना शब्द दिला होता किंवा ज्या प्रकारे सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी तुकाराम बाबा यांना शब्द दिला होता की निवडणूक झाल्याच्या नंतर तुमची आणि एकनाथ शिंदे साहेबांची भेट घालून देतो, त्या शब्दाचं कुठेतरी पालन करताना शहाजीबापू पाटील दिसत आहेत. त्यांनी दिलेला शब्द तो तंतोतंत त्यांनी पाळलेला आहे. काल निवडणुकीचा निकाल लागला आणि आज दुपारीच माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेण्यासाठी स्वतः तुकाराम बाबा आणि जे सांगोल्याचे आमदार आहेत शहाजीबापू पाटील हे सांगोला येथून गेलेले आहेत. ते रात्री 8 वाजेपर्यंत मुंबई येथे पोहोचतील आणि आज संध्याकाळी किंवा उद्या त्यांची एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत भेट होणार आहे, बैठक होणार आहे. आता बाबा खूप पॉझिटिव्ह आहेत. बाबांचं 100% असं म्हणणं आहे की या प्रशिक्षणार्थ्यांच्या कार्यकाळात नक्कीच वाढ होईल. यासाठी बाबांनी संपूर्ण तऱ्हेने प्रयत्न केले. काल सुद्धा तुकाराम बाबा हे महाडला गेले होते. तिथे भरतशेठ गोगावले यांची त्यांनी भेट घेतली. त्यांच्यासोबत बराच वेळ चर्चा केली. वेगवेगळे मुद्दे त्यांनी डिस्कस केले. त्यानंतर त्यांनी स्वतः सांगितलं की रात्रीच ते त्यांच्या मठावरती आले आणि आज पुन्हा सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासोबत ते मुंबईला रवाना झाले आहेत. आता आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी 100% बाबा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट होणार आहे. आता या भेटीमध्ये नक्कीच सकारात्मक चर्चा होईल अशी सर्वांनाच अपेक्षा आहे. आणि जे प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपलाय, कमीत कमी या प्रशिक्षणार्थ्यांच्या कार्यकाळात तरी वाढ होईल अशी सुद्धा संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांना आशा आहे. कारण या प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपलाय. त्या प्रशिक्षणार्थी जरा आता कुठेतरी निराश झालेले दिसत आहेत आणि त्यामध्येच जी पुन्हा सरकारने नवीन जॉईनिंगसाठी रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू केली, त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना असं वाटतंय की आता आपण या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या बाहेर फेकले जाऊ. तरी मित्रांनो, जोपर्यंत माननीय तुकाराम बाबा असतील, बालाजी पाटील चाकूरकर असतील किंवा सर्वच नेतृत्व असतील ते हार मानत नाहीत, तोपर्यंत प्रशिक्षणार्थ्यांनी हार मानली नाही पाहिजे. कारण नक्कीच हे नेतृत्व या प्रशिक्षणार्थ्यांसाठी इतके सकारात्मकरित्या लढत आहेत, तर कुठेतरी सकारात्मकरित्या या प्रशिक्षणार्थ्यांच्या कार्यकाळात तरी वाढ होईल अशी अपेक्षा आहे. आता आज बाबा मुंबईला गेल्याच्या नंतर एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत भेट झाल्याच्या नंतर त्यामध्ये काय चर्चा होती हे अद्याप सांगता येणार नाही. पण बाबा यांच्या सांगण्यावरून नक्कीच कुठेतरी सकारात्मक चर्चा होईल आणि या प्रशिक्षणार्थ्यांच्या कार्यकाळात तरी वाढ होईल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण आता नगरपंचायत नगर परिषदेची निवडणूक संपलेली आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस असं बहुमत मिळालंय. यामध्ये एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिवसेनेला सुद्धा 2 नंबरचा पक्ष राहिलाय. त्यामुळे नक्कीच शिवसेना या प्रशिक्षणार्थ्यांचं, या लाडक्या भावांचं प्रेम कुठेतरी एकनाथ शिंदे साहेब यांच्या पाठीमागे आहे आणि याच प्रेमाची परतफेड एकनाथ शिंदे साहेब नक्की करतील अशी सर्वांना अपेक्षा आहे. त्यामुळे ही महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या माननीय तुकाराम बाबा आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या भेटीच्या संपूर्ण अपडेट मी चॅनलवरती टाकणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपवरती शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा ही अपडेट समजेल. मला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर निलेश बडे पेजला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा. भेटू नवीन अपडेट्ससह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.